रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्समध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंग देशमुख, संचालक महेंद्र लाड, गणपती सगरे यांच्यासह 42 जणांचे अर्ज दाखल झाले. यापैकी काहींनी विविध गटातून एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केलेत. आतापर्यंत 21 जागांसाठी 49 अर्ज दाखल झालेत. अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे 2च दिवस शिल्लक आहेत. शुक्रवारी शेवटच्या दिवशी दिग्गज मंडळी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 14 ऑक्टोबर रोजी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 5 दिवस देण्यात आलेत. आतापर्यंत 3 दिवसात 49 अर्ज दाखल झालेत. बुधवारी तिसऱ्या दिवशी बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंग देशमुख यांनी इतर शेती संस्था, कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया संस्था, नागरी सहकारी बँका आणि इतर संस्था अशा 4 गटातून अर्ज दाखल केलेत. विद्यमान संचालक महेंद्र लाड, पलूस आणि गणपती सगरे यांनी कवटेमंकाळ कृषी पतपुरवठा व विकास सेवा संस्था गटातून अर्ज दाखल केलेत. महापालिकेत स्वीकृत सदस्यपदासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी राजेश नाईक यांचं नाव निश्चित करून प्रस्ताव आयुक्तांकडे दिला होता. मात्र विश्वजित कदम यांनी मयूर पाटलांचा आग्रह केल्याने आणि काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी देखील पाटील यांच्या नावाची शिफारस केल्याने बुधवारी मयूर पाटील यांचा प्रस्ताव आयुक्तांकडे छाननीला पाठवला. छाननी झाल्यानंतर या दोघांपैकी एकाला स्वीकृत सदस्यपदाची संधी मिळणार आहे. त्यामुळे स्वीकृत निवडीवरून काँग्रेस अंतर्गत सुरू असलेला नेत्यांचा संघर्ष अद्याप थांबलेला दिसत नाही. करीम मेस्त्री यांनी काँग्रेसच्या स्वीकृत सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली. मात्र मेस्त्री यांच्या राजीनाम्यापूर्वीच काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांची पलूस येथे बैठक झाली. या बैठकीत नेत्यांनी स्वीकृतसाठी राजेश नाईक यांचं नाव निश्चित केलं. शिवाय त्यांच्या नावाचा प्रस्ताव छाननीसाठी आयुक्तांकडे पाठवला आहे. यावरून काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. बंडखोरी करणाऱ्यांना स्वीकृतची संधी कशी देणार असा सवाल कार्यकर्ते नेत्यांना करत होते. तरी देखील नेत्यांनी स्वीकृत सदस्यपदासाठी राजेश नाईक यांच्या नावाचा प्रस्ताव आयुक्तांकडे छाननीसाठी पाठवला होता. मात्र गेल्या 4 दिवसांपासून काँग्रेसमध्ये घडामोडी घडल्या. विश्वजित कदम यांनी स्वीकृतसाठी मयूर पाटील यांना संधी देण्याची मागणी केली. ऐनवेळच्या विषयामध्ये स्वीकृत सदस्याचा विषय घेऊन मयूर पाटील यांची निवड करण्याच्या घडामोडी सुरू झाल्या. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे निवड लांबली. या घोटाळ्यात महासभा संपली. पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिला पैशांसाठी बेदम मारहाण करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या नराधम पतीस न्यायालयाने दोषी धरून 7 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. मच्छिंद्र नामदेव बनसोडे अशा शिक्षा झालेल्या पतीचं नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश DP सातवळेकर यांनी सदरची शिक्षा सुनावली. संशयित आरोपी मच्छिंद्र बनसोडे हा त्याच्या पत्नीवर सतत संशय घेत होता. दारू पिऊन मारहाण करत माहेरहून पैसे आणण्याची मागणी करतो म्हणून त्यांची पत्नी ही मुलांना घेऊन माहेरी कवटेमंकाळ येथे गेली आणि तिने आपल्या मुलांचा शाळेचा दाखला गावामध्ये मागवून घेतला. त्याचा राग मनात धरून आरोपी बनसोडे यांनी दिनांक 27 ऑक्टोबर 2015 रोजी पत्नी कवटेमंकाळ येथील म्हसोबा गेट ते हिंगणगावकडे जाणाऱ्या रोड लगत कामासाठी गेली असताना कामाच्या ठिकाणी जाऊन तिला बाहेर बोलावून घेऊन मुलाचा शाळेचा दाखला का काढून आणलास असे म्हणत शिवीगाळ करून तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणाला. त्याच्याजवळ असणाऱ्या हातातील सुऱ्याने पत्नीच्या पोटावर सपासप वार केले. त्यावेळी पत्नीच्या पोटास आणि दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी परिसरात असणाऱ्या लोकांनी आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर पत्नीने कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या कामाचा सखोल तपास होऊन तपास अधिकारी क्षीरसागर यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. सदर सेशन केसची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग 2 चे DP सातवळेकर यांच्या न्यायालयात सुरू होती. वारणालीत उभारण्यात येत असलेल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला काँग्रेसचे माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांचं नाव देण्यास महासभेत मान्यता देण्यात आली. तसेच जुना कुपवाड रोडवर अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यास शासनाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचा ठराव देखील महासभेत करण्यात आला आहे. महापालिकेची ऑनलाईन महासभा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या सभेत वारणालीत उभारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला काँग्रेसचे माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव नगरसेवक
नगरसेवक उत्तम साखळकर, विष्णू माने आणि नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी एक खाली दिला होता. त्याला महासभेत मान्यता देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात मदनभाऊ पाटील यांच्या प्रयत्नाने 10 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झाले. त्यामुळे या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला मदनभाऊंचं नाव द्यावं अशी मागणी केली होती. जुना कुपवाड रोडवर अहिल्यादेवी होळकर चौकात राजमाता अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा बसवणे आणि सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच्या मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी नगरसेवक मनोज सरगर यांनी केली होती. त्यालाही महासभेत मान्यता देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात धोकादायक झालेल्या तसेच मोडकळीस आलेले शौचालय मुतारी पाडण्याची मागणी होती. महासभेत याबाबतचे काही विषय आले, मात्र महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाचा अहवालाशिवाय कुठलीही शौचालय मुतारी पाडू नये असे आदेश दिले. गेल्या 8 दिवसांपासून राष्ट्र विकास सेनेच्या माध्यमातून सांगली जिल्हा ग्रामीण आणि महानगरपालिका क्षेत्र हद्दीतील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी अनोखी मोहीम चालू करण्यात आली आहे. आज महापालिका अंतर्गत मृत्यूचा सापळा बनलेल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करून रस्ते सुस्थितीत आणि खड्डेमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने महापालिकेच्या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिक घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर 100% भरत असतात. मग नागरिकांना त्यांच्या सोयीसाठी रस्ते सुस्थितीत असायला हवेत. हजारो कोटींचा निधी रस्ते दुरुस्तीसाठी असतो, तो कुठे जातो असाही प्रश्न यावेळी उपस्थित झालाय. रस्त्यावर छोटे मोठे अनेक अपघात रोज होत असतात. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना महापालिका भरपाई देणार का असा प्रश्न उपस्थित करत हे आंदोलन करण्यात आलंय. तसेच प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याने महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी सदामते यांनी केली. यावेळी महापालिका अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. येत्या सोमवारपासून सांगली मिरज कुपवाड हद्दीतील रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील असं आश्वासन यावेळी देण्यात आलंय. मायक्रो फायनान्स पतसंस्था आणि इतर फायनान्स कंपन्यांनी कोरोना काळातील कर्जे माफ करावीत यांसह अन्य विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बुधवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिव विवेक कांबळे तसेच पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जगन्नाथ ठोकळे, अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. कोरोनामुळे जे मृत झाले त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला 10 लाख रुपयांची मदत द्यावी. राष्ट्रीयकृत बँकांनी नवीन लाभार्थ्यांना उद्योगधंद्यांसाठी कर्ज प्रकरणे मंजूर करावीत. रमाई घरकुल योजना ग्रामीण व शहरी भागामध्ये राबवावी आणि योजनेची प्रकरणे लवकरात लवकर मंजूर करावी. महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्यांना त्वरित शासन मदत मिळावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. या आंदोलनात अशोक कांबळे, संजय कांबळे, राजेंद्र खरा, तरुण आठवले, पोपट कांबळे, सतीश जाधव, संतोष जाधव, सुनील साबळे, छायाताई सर्वदे यांच्यासह नागरिक सहभागी होते. सांगलीतल्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या अमित मखीजा या टोळीला सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षित गडाम यांनी बुधवारी कारवाईचे आदेश दिले. टोळी प्रमुख अमित सुदाम मखीजा याच्यासह 4 यामध्ये समावेश आहे. या टोळीवर हत्याराने प्राणघातक हल्ला करणे, चोरी करणे, जबरी चोरी करणे, फसवणूक, इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, बलात्कार करणे असे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमित मखीजा यांनी त्याच्या साथीदारांसह मिळून विश्रामबाग परिसरात दहशत माजवण्यास सुरुवात केली होती. बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, मारहाण करून लुटणे, जबरदस्ती बलात्कार करणे, घातक हत्यारांनी मारहाण करणे अशा प्रकारचे 13 गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. या टोळीवर 2015 ते 2021 या 7 वर्षांमध्ये विश्रामबाग, सांगली शहर, रत्नागिरी तसेच राजारामपुरी पोलीस ठाण्यात अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये तडीपार करण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचं अवलोकन करून उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल तसेच त्यांच्या हालचाली प्रस्तावाची सुनावणी दरम्यान टोळी प्रमुख याच्यावर दाखल असणारा बलात्काराचा गंभीर गुन्हा या बाबी विचारात घेऊन टोळी प्रमुख अमित सुदाम मखीजा, टोळी सदस्य अखिलेश उर्फ लिंब्या महेश दरुरमठ, सुमित सुदाम मखीजा, ऋषिकेश प्रकाश आर्गे या 4 2 वर्ष तडीपारीचे आदेश दिलेत. मिरज तालुक्यातील मालगावमध्ये डोक्यात लोखंडी पाईपने हल्ला करून तरुणाचा खून रागाने एकमेकाकडे बघण्याच्या कारणावरून केला. या प्रकरणी बाबासाहेब तेरबा कोडलकर वय 26 वर्ष याला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मिरज तालुक्यातील मालगाव येथे मंगळवारी रात्री 11 वाजता जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाच्या डोक्यात लोखंडी पाईपने हल्ला करून खून करण्यात आलाय. 24 वर्षीय गोट्या उर्फ पृथ्वीराज प्रताप भंडारे असं मयत युवकाचं नाव आहे. मंगळवारी रात्री लक्ष्मीनगर मालगावमध्ये
मयत गोटे आणि संशयित बाबासाहेब हे दारू पिण्यासाठी आले होते. जुन्या वादातून एकमेकाकडे रागाने बघण्यावरून वाद झाला. त्यावेळी संशयित बाबासाहेब कोडलकर यांनी गोट्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संशयित बाबासाहेब कोडलकर याला अटक केली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात आज अखेर 74% लसीकरण झाले असून दिनांक 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महालसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन महापालिका आयुक्त नितीन काबडनीस यांनी शामरावनगर आरोग्य केंद्रात आयोजित मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीत केलं. यावेळी मुस्लिम धर्मगुरूंनी सुद्धा सर्व समाज बांधवांना लस घेण्याचं आवाहन केलंय. यावेळी नगरसेवक फिरोज पठाण यांनी कोविशिल्ड लस घेत सर्व समाज बांधवांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहनही केलं. कोविड लसीकरण महालसीकरण अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाचा अधिक सहभाग व्हावा आणि जास्तीत जास्त लसीकरण व्हावं या उद्देशाने शामरावनगर आरोग्य वर्धिनी केंद्रात मुस्लिम समाजाच्या जबाबदार लोकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आयुक्त कापडनीस यांनी कोविड लसीकरण केल्यावर दुष्परिणाम होत असल्याच्या सर्वांच्या शंकांचं निरसन करत आकडेवारी आणि स्थायी पुरावे यांच्या आधारे सर्वांच्या शंकांचं समाधान केलं. यामध्ये कोविड लसीकरण किती गरजेचं आणि आवश्यक आहे याचे फायदे सुद्धा आयुक्त कापडनीस यांनी सर्वांना समजावून सांगितले. याचबरोबर महापालिका क्षेत्रात 74% लोकांनी आपलं लसीकरण करून घेतले असून उर्वरित 26% लोकांचं लसीकरण करून महापालिका क्षेत्रात 100% लसीकरण करण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. यासाठी 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी महापालिका क्षेत्रात महालसीकरण आयोजित केलं असून यामध्ये मुस्लिम समाजातील नागरिकांनी सहभागी होऊन कोविडपासून कायमचा बचाव करण्यासाठी आपले लसीकरण करून घ्यावे अशी जागृती करण्याचं आवाहन सर्व मुस्लिम धर्मगुरूंनी केलंय. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करण्यात येत असून 1.5 महिन्यापूर्वीच यशस्वी झालेल्या महालसीकरण मोहिमेनंतर जिल्ह्यामध्ये दिनांक 21 व 22 ऑक्टोबर या 2 दिवसाच्या कालावधीत दुसऱ्या डोससाठी महालसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. सुमारे 2 लाख लाभार्थी दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत. कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय सुरक्षितता नाही, त्यामुळे महालसीकरण अभियानात सहभागी होऊन लस घ्यावी असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केले आहे. कोविड-19 महालसीकरण अभियान दिवस हा आरोग्य, ग्रामपंचायत, शिक्षण, महिला व बालकल्याण, महसूल इत्यादी विभागांच्या मार्फत पात्र लाभार्थ्यांना दूरध्वनीद्वारे अथवा प्रत्यक्ष संपर्क साधून दुसरा डोस घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येते. यासाठी 62 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 320 उपकेंद्रे, 15 ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे विशेष कोविड-19 लसीकरण सत्राचं आयोजन करण्यात आले. तसेच महानगरपालिका क्षेत्रात 107 लसीकरण क्षेत्रे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, लोपॅथिक दवाखाना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आयोजित करण्यात आलेली आहेत. कोविड-19 महालसीकरण अभियान दिवस अंतर्गत दुसऱ्या डोससाठी पात्र सर्व लाभार्थ्यांनी आणि पहिल्या डोसपासून वंचित लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, जेणेकरून कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणता येईल. तसेच संभाव्य तिसरी लाट थोपवण्यास आपण यशस्वी होऊ.